7 आणि 8 ही वचनं. त्यांनी आपले साक्ष देणे समाप्त केल्यावर अथांग डोहातून वर येणारे श्वापद त्यांच्याबरोबर लढाई करील आणि त्यास जिंकून जीवे मारेल. प्रेज द लॉर्ड. आपण पाहिलं की ज्यावेळेस हे 2 संदेष्ट्यांचा काळ किती आहे, 1260 दिवस म्हणजे 3.5 वर्ष आहे. आणि मग साक्ष समाप्त केल्यावरती म्हणजे आपण पाहिलं 6 करणे म्हणजे गूज पूर्ण होणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग हे 6 करणे झाल्यावरती गूज ज्यावेळेस पूर्ण होईल, या 2 संदेष्टे ज्यावेळेस पुन्हा संदेश सांगतील या पृथ्वी तलावरती, तेव्हा अथांग डोहातून वर येणारं श्वापद हे काय करेल, त्यांच्याबरोबर लढाई करल आणि त्यांना जिंकल करल. म्हणजे हे श्वापद हे कोणाविरुद्ध आहे, 2 संदेष्टाविरुद्ध, या देवाविरुद्ध आहे. म्हणून ह्या 2 संदेष्टांना काय म्हटलेलं आहे, जैतुनाची माझे 2 अभिषिक्त आणि जैतुनाची 2 झाडं म्हटलेली. परमेश्वर म्हणतो अथांग डोहातून वर येणाऱ्या व्यक्तीला काय म्हटलेले, श्वापद म्हटलेले, बरोबर. म्हणून जे विश्वासणाऱ्यांची लढाई ही रक्त मांसाबरोबर नाही आहे, तर अंधारातल्या दुरात्म्याच्या शक्तीबरोबर आहे. आणि परमेश्वर त्याच्याकडं कसं बघतो, अथांग डोहातून वर येणारं श्वापद बघतो त्याच्याकडं. प्रेज द लॉर्ड. आणि हा अथांग डोहातून वर येणारं श्वापद म्हणजे हा सैतानाच्या प्रेरणेने, सैतानाच्या योजनेने, सैतानाच्या इच्छेने ह्या 2 संदेष्टांना विरोध करणारा व्यक्ती आहे, ज्याला आपण अँटिक्राइस्ट म्हणतो. आणि तो अँटिक्राइस्ट काय आहे, हा फिजिकल आहे. आणि 2 संदेष्टे पण फिजिकल म्हणजे भौतिक आहे, दिसणार आहेत, माणसाला दिसणार आहेत. आणि 2 संदेष्टे पण माणसांना दिसणार आहेत. पण ह्या दोघांच्या मागं दोन्ही आत्मे काम करत आहेत. एक 2 संदेष्टाच्या पाठीमागं देवाचे आत्मे काम करत आहे, आणि अथांग डोहातून वर येणारं जे श्वापद आहे अँटिक्राइस्टच्या पाठीमागं सैतानाचे अशुद्ध शक्ती काम करत आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रत्येक हा अँटिक्राइस्ट हा सैतानाच्या विचारकल्पनेने, प्रेरणेने, या सैतानाच्या धोरणाने हा 2 संदेष्टेला, देवाच्या संदेष्टेला विरोध करतोय, अपोज करतोय. आणि हे 2 संदेष्टे देवाच्या प्रेरणेने, देवाच्या आत्मेने, देवाच्या देवदूतामार्फत, देवाच्या तो बलवान देवदूत जो आहे त्याच्या पाठीमागं त्याला जी मदत मिळते ह्या 2 संदेष्टांना, त्यांची मदत कोणाकडून आहे, देवाकडून मदत आहे, देवाच्या देवदूतांकडून मदत आहे, पवित्र आत्म्याकडून मदत आहे. आणि मग हे 2 संदेष्टे काय करतात, सामर्थ्याने काम करत आहे, परमेश्वराच्या सामर्थ्याने काम करत आहे. तर हे अँटिक्राइस्ट हा सैतानाच्या शक्तीने काम करतोय, बरोबर. म्हणजे या 2 हे युद्ध चाललेले ह्या पृथ्वी तलावरती. आज पण जे विश्वासणाऱ्यांना अपोज करणारा व्यक्ती हा सैतानाच्या धोरणेने स्वार्थाला अपोज करतो, संदेशाला अपोज करतो, या व्यक्तीला अपोज करतो, देवाच्या अभिषिक्त व्यक्तीला. तर देवाचा अभिषिक्त देवाच्या आत्म्याने आणि देवाच्या देवदूतामार्फत पृथ्वीवरती काम करत असतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून हे दोन्ही वेगवेगळे जग आहे, हे दोन्ही वेगवेगळे जग काय करत असतात, युद्ध करत असतात. प्रेज द लॉर्ड, बरोबर. आणि मग आपण बघतोय त्यांच्याबरोबर लढाई करील आणि त्यास जिंकून जीवे मारेल. त्यांना जिंकून जीवे मारेल. आता ही देवाची योजना आहे, बरोबर. कारण ह्या 2 संदेष्टांना एक वेळ दिलेली, एक मर्यादा दिलेली. ह्या पृथ्वी तलावरती जोपर्यंत हे 2 संदेष्टे काम करणारे, तोपर्यंत देवाची दया ह्या पृथ्वी तलावरती, या देवाचा स्वर्गाचा मार्ग मोकळा, दरवाजा ओपन आहे. प्रेज द लॉर्ड. आज कृपेचा काळ आहे, पण त्यावेळेस दयेचा काळ असणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि या दयेच्या काळामध्ये हे 2 संदेष्टे येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगणार आहे. आणि मग वचन सांगते की तिथं एक युद्ध होणार आहे. आणि मग ते काय होणार आहे, युद्ध कशाला होणार आहे, की तो त्यांना काय करणार आहे, त्यांना जीवे मारणार आहे. म्हणजे ते रक्तसाक्षी होणार आहे 2 संदेष्टे. प्रेज द लॉर्ड, बरोबर. आणि हे रक्तसाक्षी झाल्यानंतर ह्या पृथ्वी तलावरती मग परमेश्वराचा न्यायाचा काळ सुरू होईल, बरोबर. हो, ओके. हां, जीवे मारण्यात येईल पुढं. आणि आध्यात्मिक दृष्टीने सदोम व मिसर म्हटलेले असे जे मोठे नगर आणि ज्या त्यांच्या प्रभूला वधस्तंभावर खेळण्यात आले होते,
त्याच्या रस्त्यावर त्याची प्रेते पडून राहतील. हां, प्रगट करण्याचा 11वा अध्याय 8वं वचन काय सांगतंय की एक नगर आहे. कुठलं नगर आहे? यरूशलेम, की ज्याच्यामध्ये त्याच्या प्रभूला म्हणजे येशू ख्रिस्ताला काय केलेलं आहे? वधस्तंभावरती खिळलेलं आहे. बरोबर. त्याच नगरामध्ये हे जे 2 संदेश त्याला अँटिक्राइस्ट काय करणार आहे? जिवे मारणार आहे त्यांना. बरोबर. पण ते नगर त्यावेळेस कसं असणार आहे? आपण मागच्या वेळेसच पाहिलं सदोम आणि मिसर. सदोममध्ये काय होतं? पूर्ण जारकर्म होतं, पूर्ण व्यभिचार होता आणि पूर्ण अनितीची कृत्य होती, जे आज जगामध्ये सुद्धा आहेत. त्यावेळेस इस्रायल राष्ट्राला अशा प्रकारे परमेश्वर बघतोय. आणि मिसर कसं होतं? बलाढ्य होतं, शक्तिशाली होतं, सामर्थ्यशाली होतं, टेक्नॉलॉजीने अद्ययावत होतं, मेडिकल गोष्टीमध्ये ज्याला म्हणतो उच्च पदस्थी होतं, चांगलं शिक्षण होतं, टेक्नॉलॉजी होतं, भरपूर पैसा होता, व्यापार होता आणि संपूर्ण जगावरती एक प्रख्यात आणि धनसंपन्न असं राष्ट्र मिसर आहे. तसंच आज इस्रायलसुद्धा तसंच आहे. बरोबर. पण मिसरमध्ये कमी काय होतं की मिसर सत्याला विरोध करत होतं, मोशेला विरोध करत होतं. आणि इस्रायल राष्ट्र काय करतात? ते येशू ख्रिस्ताला विरोध करता येते, 2 संदेष्ट्याला विरोध करता येते. 2 संदेष्ट्याला मारण्यासाठी अँटिक्राइस्टच्या पाठीमागं इस्रायल राष्ट्र उभं आहे. प्रेज द लॉर्ड. बरोबर. म्हणजे ह्या 2 संदेष्ट्याला मारण्यासाठी इस्रायल राष्ट्राचा सुद्धा हातभार आहे अँटिक्राइस्टला. कारण अँटिक्राइस्टने काय केलेलं आहे? मंदिर बांधण्यास मदत केलेली आहे. त्यामुळं नक्कीच ह्या 2 संदेष्ट्याला ह्या अँटिक्राइस्टच्या पाठीमागं इस्रायल राष्ट्र त्याला मसीहासारखं मानल, त्याला रिस्पेक्ट देईल, त्याला त्याच्या पाठीमागं त्याच्या शब्दाला मान सन्मान देईल. कारण अँटिक्राइस्ट हा त्यावेळेस शांतीचा करार आणल आणि इस्रायल राष्ट्राला मंदिर बांधण्यास मदत करल, ज्यामुळं इस्रायल राष्ट्राचा अँटिक्राइस्टवरती विश्वास बसल. आणि अँटिक्राइस्ट हा ख्रिस्तविरोधकाला 2 संदेष्टाला विरोध करणार आहे. का? कारण ख्रिस्तविरोधक नेहमी येशू ख्रिस्ताला विरोध करतो. म्हणून वचन सांगतं की जो आत्मा येशू ख्रिस्ताला प्रभू, तारणारा, मरणातून पुनरुत्थान होणारा म्हणतो, जो आत्मा म्हणतो तो देवापासून आहे. आणि जो आत्मा येशू ख्रिस्ताला देवाचा पुत्र म्हणत नाही, या तारणारा म्हणत नाही, या पुनरुत्थान झालेला म्हणत नाही, तो आत्मा म्हणजे ख्रिस्त विरोधकाचा आत्मा आहे असं योहान सांगतो. प्रेज द लॉर्ड. म्हणजे ख्रिस्त विरोधाचा आत्मा कोण आहे? जो येशू ख्रिस्ताला विरोध करतो. आणि येशू ख्रिस्ताचा आत्मा कोण आहे? जो येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकार करतो. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आज पण जगामध्ये एखादा संदेष्टा बोलतोय पुलपिटवरून, पण तो ख्रिस्ताचा विरोध करतोय का ख्रिस्ताचं समर्थन करतोय, ह्यावरून तुम्हाला कळल की अँटिक्राइस्ट कोण आहे आणि ख्रिस्ताच्या पाठीमागं जाणारा कोण आहे. प्रेज द लॉर्ड. काही आत्मे जे आहेत ना, हे चर्चमध्ये चांगल्या गोष्टी सांगतात, पण ते ख्रिस्ताचं नाव घेत नाही. कळते का? ते फक्त ते चांगल्या गोष्टी सांगतात, कसं जगायचं, कसं राहायचं, कसं चालायचं, कसं विचारशक्ती कल्पना करायची. पण देवाची मदत घेण्यापेक्षा ते स्वतःमध्ये कसं परिवर्तन करून जगामध्ये जगायचं ना, ह्यावरती जास्त फोकस करतात. पण वचन सांगते आपल्याला, बायबल सांगते की नीतिमान कोणीही नाही आहे, एकही नाही आहे. तुम्हाला पवित्र आत्म्याची मदत घेणं गरजेचं आहे. कारण पवित्र आत्म्याशिवाय आपण आपल्या विचार कल्पना या ख्रिस्ताचं जीवन आपण जगू शकत नाही आहे. नीतिमान जीवन आपण जगू शकत नाही. नीतिमान जीवन जगण्यासाठी आपल्याला पवित्र आत्म्याची मदत पाहिजे. आणि जर पवित्र आत्मा जर सगळं काही करत असेल तर आपण फुशारकी मारू शकत नाही आहे. आपण समर्पित होणार आणि सर्व गौरव देवाला देणार. प्रेज द लॉर्ड. कारण माझ्यामुळं जर एखादा व्यक्ती, माझ्या प्रार्थनेद्वारे एखादा व्यक्ती ICUमधून बाहेर येतोय, या माझ्या प्रार्थनेद्वारे एखादा व्यक्तीचं जीवन बदलतं आहे, तर करणारा मी नाही आहे, मी फक्त वापरण्याचं साधन आहे. पवित्र आत्मा माझ्या शरीराद्वारे तो अभिषेक जो आहे त्या व्यक्तीमध्ये उतरून येतो आणि तो व्यक्ती
ICUमधून बाहेर येतो ते आरोग्य त्याला प्राप्त होतं. म्हणून मी स्वतः क्रेडिट घेता कामा नये, तर मी गौरव देवाला देणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. कारण समोरच्या व्यक्तीला सुद्धा कळणं गरजेचं आहे की मी मोठा नाही आहे, तर माझ्यामध्ये असलेला ख्रिस्त माझ्यातर्फे जगतोय. मला गौरव न देता माझ्यामुळं झालं हे न म्हणता मी देवाला ज्यावेळेस गौरव देतो त्यावेळेस अभिषेक आणि पवित्र आत्मा माझ्यामधून जास्त का काम करतो. कारण मग देवाचा गौरव झाल्यानंतर अभिषेक मोठ्या प्रमाणात उतरून येतो आणि अभिषेक माझ्याद्वारे काम करतो की हा व्यक्तीला सत्य कळले की त्याचं शरीर फक्त वापरण्यासाठी देवाने ह्या पृथ्वी तलावरती त्याला निवडलं यासाठी की त्याचं शरीर वापरावं. आणि त्याचं शरीर ज्यावेळेस वापरलं जातं त्यावेळेस तो देवाला ज्यावेळेस गौरव देतो त्यावेळेस मग देव गौरवला जातो. आणि ज्यावेळेस देव गौरवला जातो ना, मग देव त्या व्यक्तीला सुद्धा गौरवात उंच करतो. प्रेज लॉर्ड. त्या व्यक्तीची सगळी काळजी घेतो, त्याला अजून अभिषेकाने भरतो, त्याच्या मुखाद्वारे अजून शब्द टाकतो, त्याच्याद्वारे अजून चिन्ह चमत्कार होतात, त्याच्या पाठीमागं लोक दानार पण देतात, त्याचं मिनिस्ट्री वाढती आणि त्याला सर्व अडखळण दूर करण्याचं काम मग देव करत असतो. त्याचे देवदूत पाठवून देवाच्या आत्म्याद्वारे. का? कारण तो वापरण्याचं साधन आहे. मग प्रेज लॉर्ड. आणि मग हे वापरण्याचं साधन आपण कधी बनतो माहिती आहे का? ज्यावेळेस आपण सर्व लीन नम्रता करून आपण काय करतो, देवाला ज्यावेळेस प्रथम स्थान देतो त्यावेळेस देव मग आपल्याला त्याच्या सेवेसाठी वापरू शकतो. प्रेज लॉर्ड. मग आपण बघतो हे इस्रायल राष्ट्र कसं आहे, सदम मिसरसारखं. प्रेज लॉर्ड. हां, पुढं 9वं वचन. वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राष्ट्रे ह्यातील लोक ती त्यांची प्रेते 3.5 दिवस पाहतील आणि ती कबरेत ठेवू देणार नाही. हां, लोक वंश आणि निरनिराळ्या भाषेचे जगाची जी लोक आहेत ते टी व्हीवरती लाईव्ह बघतील. कळतं का तुम्हाला? आता तो अँटिक्राइस्ट त्यांना गोळीने मारल का अजून कशाने मारल ते काय माहीत नाही, तिथं काय दिलेलं नाही, पण ते मरणार आहेत ते. ओके. आता त्यावेळेस लाईव्ह टेलिकास्ट होईल, ब्रेकिंग न्यूज होईल आणि संपूर्ण जगातली लोक काय करतील, त्याला पाहतील. पण त्यांच्यामध्ये एवढा तिरस्कार असेल इस्रायल राष्ट्रामध्ये, या जगातल्या लोकांमध्ये या 2 संदेष्ट्यांबद्दल की वचन सांगते की त्यांची प्रेतं त्यांना पुरू देणार नाही. ते कळतंय. पण तिथं वचन तसं सांगतंय की त्यांना 3.5 दिवस प्रेतं पुरू देणार नाही. त्यांना ते उघड्यावरती पडून राहतील. ही देवाची योजना. म्हणजे 3.5 दिवस का? देवाच्या योजनेप्रमाणे. आता देव का 3.5 दिवस देतोय माहीत नाही. कदाचित सणाच्या वेळेस पण कदाचित ह्यांच्यावरती हल्ला केला जाईल, त्यांच्या वेळेस मारलं जाईल का, काय असेल मला माहीत नाही आहे. पण हे 3.5 दिवस देवाची योजना. पण देव त्याच्या शरीराला प्रोटेक्ट करण्यासाठी देवदूत ठेवतील की पक्ष्यांनी, प्राण्यांनी, या हिने त्यांच्या शरीराला काही इजा होऊ नये. पण लक्षात घ्या, हे 2 संदेष्ट्याच्या उघड्यावरती लोक बघतील आणि पुढं काय होईल की एवढा तिरस्कार लोकांमध्ये येशूच्या वचनाविषयी, या येशूविषयी असेल त्यावेळेस. कारण अँटिक्राइस्ट काय करेल, पूर्ण ताबा घेईल. आणि अँटिक्राइस्टनी मारलं त्याला म्हणून अँटिक्राइस्टच्या पाठीमागं इस्रायल राष्ट्र उभं राहील, जग अँटिक्राइस्टच्या पाठीमागं उभं राहील. बरोबर. कारण अँटिक्राइस्ट हा कोण आहे? हा जरी सैतानाचा हस्तक असेल तर अँटिक्राइस्ट म्हणून सर्व धर्म समभाव. तुम्ही तुमचा धर्म पाळा, तुम्ही तुमचा धर्म पाळा, बाकी कुठलाही धर्म पाळा तुम्ही. या कुठल्याही संता महात्माला तुम्ही देव बनवू शकता आणि तुमचे जे विधी करायचे ते तुम्ही करा. आणि इस्रायल राष्ट्राला सांगाल तुमच्या मंदिरातले विधी तुम्ही करा. बरोबर. आणि सगळ्या जगाला काय करेल, ज्याचे विधी करायचे त्यांनी ते विधी करा. त्यांनी मोकळीकता देईल तो. आणि मग काय होणार, त्याने वन वर्ल्ड गव्हर्नमेंट ज्याला म्हटलेलं आपण, वन वर्ल्ड गव्हर्नमेंट ऑलरेडी आता सुरू झालेले आहे. आता जे आपण पाहतो की बिशप प्रार्थनेद्वारे जगामध्ये शांती येईल ह्यासाठी त्यांनी प्रार्थना केली. हे जे युद्ध चाललं आहे ना, ह्या युद्धाच्या बद्दल त्यांनी काय केलं, एकत्र मिळून प्रार्थना केलेली. बरोबर. आणि त्याचा प्रमुख जो आहे, हा जो पोप होता, पोप लिओ, आत्ता जो पोप आहे, ह्यानी सर्व अरेंजमेंट केलं होतं. म्हणजे काय होणार आहे की
म्हणून म्हटलेलं सत्य हे बंधनमुक्त करणार आहे. मग हे 2 संदेश ते सत्यच सांगत होते ना. मग सत्याला विरोध केल्यावरती काय केलेलं त्यांनी त्यांना मारलेले, बरोबर. आणि मग आपण पाहतो 10वं वचन, प्रकटीकरण 11वा अध्याय 10वं वचन. आनंद त्यांच्यावरून पृथ्वीवर राहणारे आनंद व उल्हास करतील व एकमेकास भेटी पाठवतील, कारण त्या दोघा संदेशांनी पृथ्वीवर राहणाऱ्यास पिढ्या दिली होती. हां, काय करतील? जग सगळं आनंद साजरा करतील, एक मोठा सणासारखं ते एकमेकांना भेटी देतील, बरोबर. आणि अँटिक्राइस्टचं काय येईल? नावाजलं जाईल अँटिक्राइस्टला. अँटिक्राइस्टला उंच केलं जाईल त्यावेळेस. आणि मग त्यामध्ये ज्यू असतील आणि सगळे जगातले जे अनेक देशाची लोक असतील काय करतील? भेटी पाठवतील एकमेकांना. इस्रायल राष्ट्राला भेटी पाठवतील की तुम्ही चांगलं काम केलेलं आहे. ओके, या 2 संदेश, कारण ह्या 2 संदेशामुळं जगावरती काय आल्या होत्या म्हटलं? पिढा आल्या होत्या म्हणून असं म्हटलेलं आहे. प्रेज लॉर्ड. पण ह्या पिढा का आलेल्या आहेत? की त्यांनी सत्याला नाकारलं म्हणून पिढा आलेली आहे. प्रेज लॉर्ड. त्यांना अँटिक्राइस्टपासून वाचवण्यासाठी परमेश्वर काय करत होता? या पिढ्याद्वारे त्यांच्याबरोबर बोलायचा प्रयत्न करत होता. पण त्यांनी सत्याला स्वीकार केला नाही. आणि आता अँटिक्राइस्टच्या आता ज्याला म्हणतो काळामध्ये ते शिरणार आहे, म्हणजे न्यायाच्या काळामध्ये ते शिरणार आहे. प्रेज लॉर्ड. बघतोय आपण. मग आपण पाहतो की अँटिक्राइस्टचा त्यावेळेस गौरव होणार आहे. आणि मग आपण बघूया लूक याचा 23वा अध्याय 10 ते 12 वचन. मुख्य याजक व शास्त्री उभे राहून आवेशाने त्याच्यावर आरोप करीत होते. आणि हेरोदाने व त्याच्या शिपायांनी त्यांचा धिक्कार व उपहास करून आणि झगमगीत वस्त्रे त्यांच्या अंगावर घालून त्याच्या अंगावर त्याच्या अंगावर घालून त्याला पिलाताकडे परत पाठवले. येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस पकडलं, तारणार आहे, एक देवाचा एकुलता एक पुत्र आहे, हा पृथ्वी तलावरती आला. विरोध कोण करतोय? शास्त्री पुरुषी त्याचा धिक्कार करत होते. का? ते रूढी परंपरेने चालत होते. मानवी बुद्धीच्या ज्ञानाने, या मानवी बुद्धीने कुठलाही व्यक्ती येशू ख्रिस्ताला विरोध का करतोय तो? कारण कुठंतरी रूढी परंपरा, नियमशास्त्राच्या द्वारे काय करतात? ते येशू ख्रिस्ताला दुर्भाषण करणारा म्हणतात ते. प्रेज लॉर्ड. पण तो देवाचा एकुलता एक पुत्र आहे ना, सत्य सांगण्यासाठी या पृथ्वी तलावरती आला आहे, बरोबर. आणि मग ते काय करतात? ते शास्त्री पुरुष आहे, ज्यांना नियमशास्त्र माहिती आहे, ज्यांना धर्म माहिती आहे, पूर्ण जुना करार माहिती आहे, ज्यांना यशाची वचनं माहिती आहे, ज्यांना पूर्ण येशू ख्रिस्ताबद्दल दाविदाने केलेली प्रॉपसी माहिती आहे, भविष्यवाणी माहिती आहे, ज्यांनी तारा पाहिलेला आहे, तो योहान संदेष्टाचं अरण्याची वाणी ऐकलेली, मार्ग नीट करा म्हणून मसिहाचा, येशूचं चिन्ह चमत्कार बघितलेले आहेत, मेलेल्या लाजाराला उठवलेलं पाहिलेले, आणि कुष्ठरोगी बरे झालेले आहेत पाहिलेले आहेत. हे सर्व अशक्य गोष्टी शक्य करणारा या देवाचा आत्मा त्याच्यामध्ये काम करत असताना पाहूनसुद्धा काय करतंय? वचन सांगते की शास्त्री पुरुषाने त्याला विरोध केला. आणि मग जो जगिक राजा होता हेरोद, त्यांनीसुद्धा त्याचा विरोध केला आणि त्याची थट्टा मस्करी केली. आणि झागा जो आहे, मौल्यवान झागा त्याच्या अंगावरती टाकला. झगमगीत वस्त्रे त्याच्या अंगावर घालून त्याला पिलाताकडे पाठविले. पिलाताकडे परत पाठवलं त्याला, बरोबर. म्हणजे सत्याला विरोध का होतो? ही तर लढाई काय दिसते तुम्हाला? एक सत्य आणि असत्य, बरोबर. कारण सत्य जे आहेत हे क्षमाशील असतं, प्रीतिशील असतं. आणि सत्य नेहमी काय करत असतं? जे लोक अंधारामध्ये आहेत, या ज्या लोकांना सत्य कळत नाही ना, त्यांना क्षमा करण्यासाठी तत्पर असतं. प्रेज लॉर्ड. बघा मी काय म्हणतोय, सत्य नेहमी ज्यांना, जे असत्य ते, ज्यांचे डोळे आंधळे आहेत, ज्यांना परमेश्वराची वाणी ऐकू येत नाही, कारण अंतःकरणातले जे कान आहेत, आत्मिक कान त्यांचे बंद झालेले आहेत, डोळे बंद झालेले आहेत, सैतानाने बंद केलेले, त्यांच्याबद्दल सत्य समजणारी प्रत्येक व्यक्ती काय करते? क्षमेशील असते या प्रीतिशील असते. म्हणून सत्य नेहमी प्रीतीच्या आत्म्याने आणि क्षमेच्या आत्म्याने काम करत असते. तर असत्याचा आत्म्याच्या पाठीमागं सैतानी ताकद असल्यामुळं ते नेहमी रागाने विरोध करत असतात, हिंसकपणाने विरोध करत असतात. या ज्याला म्हणतो आपण
कपटाने विरोध करत असतात. या मारण्याच्या उद्देशाने, या सत्याला मारून चिरडून टाकायच्या उद्देशाने सत्तेवरती अटॅक करत असतात. ते करत नसतात. त्यांच्या पाठीमागं असलेली सैतानी ताकद त्यांना प्रोत्साहन देत असते. म्हणून सत्याने नेहमी परमेश्वराच्या आत्मेने चालणं गरजेचं आहे. हे 2 संदेश ते मरण पावले, अँटिक्राइस्टने त्यांना मारलं, तरी त्यांनी काय केलेले? त्यांनी ते मरण सहन केलेले. का? कारण कुठंतरी त्यांच्या मरणाच्याद्वारे कोणाच्या तरी जीवनामध्ये काम होईल. प्रेज लॉर्ड. कारण ख्रिस्ताचं मरण हे नेसेसरी काय होतं की जगाचा पाप हरण करणारा देवाचा कोकरा तो तोच आहे, बरोबर. पण ज्यांना नियमशास्त्र माहिती ते ख्रिस्ताचा विरोध करतात. जे राज्यगादीवरती बसलेले तो हेरोद त्याला चेष्टामस्करी करून त्याला विरोध करतोय. पिलाताला सत्य माहिती आहे, पण पिलात काय करतोय? यहुद्यांविरुद्ध जाऊ शकत नाही आहे, कारण त्याला राज्य करायचं आहे. कारण यहुदी बहुसंख्यक आहे. कारण यहुद्यांनी जर बंड पुकारलं तर पिलात पण संकटात येईल. कारण पिलात हा तिथं नेमलेला अधिकारी आहे. आणि कुठल्या अधिकाऱ्याला आपल्या टेरिटरीला काय म्हणतो का, हा त्या यरुशलेममध्ये गोंधळ नको आहे, बंड नको आहे. म्हणून तो काय करतोय? ठीक आहे बाबा, यहुदी पुष्कळ आहेत, येशू एकटाच आहे. मग जरी येशू सत्य असला तरी यहुद्यांसाठी येशूला मारणं त्यांनी योग्य समजलं. पण त्यांनी काय केले? आपले हात धुतले. आणि हात धुवून तो काय म्हटला की ह्याच्या रक्तामध्ये बाबा मी जबाबदार नाही आहे, तुमचं तुम्ही बघा काय करायचं. पण पिलाताने इनडायरेक्टली काय केलं? आपल्या अधिकाराचा वापर केलाच नाही आहे, कारण जगिक दडपण त्याच्यावरती होतं, बरोबर. म्हणजे सत्य जरी असलं समोर तरी असत्य काय करतं? विविध मार्गाने सत्याला दाबायचा प्रयत्न करतं, या सत्य नष्ट करायचा प्रयत्न करतो. पण हे जे सत्य आहे हे पुनरुत्थित होणारं सत्य आहे, बरोबर. ते जमिनीच्या खाली जरी या कबरेमध्ये जरी तुम्ही दाबायचा प्रयत्न केला तरी ते 3ऱ्या दिवशी पुन्हा उठणार आहे. आणि 3ऱ्या दिवशी पुन्हा उठून त्या सैतानी सामर्थ्याला पायाखाली तुडवणार आहे. आणि त्याच्यावरती विश्वास ठेवणारा प्रत्येक व्यक्ती हा परमेश्वराचं लेकरू होण्याचा अधिकार त्याला प्राप्त होणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने का क्षमेशील आणि प्रीती दाखवली? कारण पुढं फ्युचर त्याला माहिती आहे किती ब्राईट आहे. या फ्युचर ज्याला म्हणतो ना भविष्य, हे किती गौरवशाली आहे. हे 2 संदेष्टीने आपलं प्राण जाईपर्यंत सेवा का केली? कारण त्यांना माहिती आहे पुढचं आमचं भविष्य हे गौरवशाली आहे आणि सार्वकालिक जीवनामध्ये आम्ही वास करणार आहोत. परमेश्वराच्या उराशी जाऊन सार्वकालिक जीवनामध्ये आम्ही सुख उपभोगणार आहोत. आणि म्हणून ख्रिस्तासाठी मरणं, म्हणून पाऊल म्हणतो ख्रिस्तासाठी मरणं हे काय आहे? लाभ आहे. पण तरी तो म्हणतो तरी मी काय करतोय? मला पृथ्वीवरती का राहायचं माहिती आहे का? की तिची सुवार्ता अजून जोपर्यंत मी जिवंत आहे तिची मला सुवार्ता गाजवायची. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आमचा पण उद्देश असंच असणं गरजेचं आहे. व हेरोद हे एकमेकाचे मित्र झाले. हां, त्यापूर्वी त्यांचे आपसात वैर होते. हां, सत्याला विरोध करता करता काय झालं? असत्य एकच झालं. हेरोद आणि पिलात वैर होतं, पण ते ख्रिस्तामुळं काय झालं? त्यांचं मित्र झालेत. प्रेज द लॉर्ड. दिसतंय असत्य नेहमी एक सैतान काय करतो? सैतानामध्ये फुटी नसतात. म्हणून म्हणतो ना सैतानामध्ये फुटी का नसतात? कारण सैतानामध्ये जर फुटे असलं तर त्याचं राज्य टिकणार नाही आहे. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे. पण आम्हाला एकजूट होण्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे विश्वासणाऱ्यांना? कारण एकजूट तो होऊच देत नाही. त्याच्या आत्मा का काम करतो? कारण एकजूट झाल्यावरती काय होतं? सामर्थ्यशाली विश्वासणारी मंडळी तयार होती. आज म्हणून म्हटलं ना, आज चर्चला नितांत गरज काय माहिती का? एकत्र येणं. या कुठलेही म्हणा, मी कोणाचं नाव घेत नाही, सगळे जे डिनॉमिनेशन आहे आज जगामध्ये 1200 डिनॉमिनेशन आहे. हा, ख्रिस्त एक आहे, पवित्र आत्मा एक आहे, देव एक आहे, बरोबर आहे, वधस्तंभ एक आहे, पण 1200 डिनॉमिनेशन आहे. आणि मग 1200 डिनॉमिनेशनला तोडण्यात सैतानाला काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण प्रत्येक आपापल्या तऱ्हेने चालतो. त्यामुळं एक एक जी काठी आहे ना, पण सगळ्या काठ्या जर एकत्र झाल्या तर सैतानाला कार्य करण्यास अवघड जाणार आहे.
प्रेज लॉर्ड. म्हणून चर्चमध्ये फुटी आहेत, पण असत्य लोकांमध्ये काय आहेत? मैत्री आहे. हेरोद आणि पिलातामध्ये काय झाली? मैत्री झालेली आहे. पण सैतान कसा काम करत असतो कळतंय तुम्हाला? म्हणजे जिथं सत्याला जिथं मैत्री हवी तिथं विरोध आहे, आणि जिथं असत्याला विरोध हवा तिथं मैत्री होती. प्रेज लॉर्ड. ही शोकांतिका आहे. प्रेज लॉर्ड. पण तरी सत्य दबलं जात नाही आहे. सत्य हे त्याचं कार्य करणार. आज जरी काही मंडळ्या जरी थंड असल्या तरी लोकांना यूट्यूबच्याद्वारे अनेक जागरूक संदेशाद्वारे लोक अनेक सेवक संदेश ते लोकांपर्यंत पोचतात. ते लोकांमध्ये जागृती निर्माण होतात. ते प्रेज लॉर्ड. आणि म्हणून आज जरी आपल्याला वाटतं की थंडपणा आहे, तरी अनेक लोकांमध्ये आज जागृती घडत आहे. अनेक लोकांच्या अंतःकरणामध्ये परिवर्तन घडत आहे. प्रेज लॉर्ड. देव त्याच्या सेवकांना त्याच्या योजनेप्रमाणे वापरते. अजून चिन्ह चमत्कार संपलेले नाही आहेत. अजून कृपेचा काळ संपलेला नाही आहे. प्रेज लॉर्ड. हां, पुढं जाऊया आपण. प्रगटीकरणाचा 11वा अध्याय 11 वचन. पुढे 3.5 दिवसानंतर जीवनाचा आत्मा देवापासून येऊन त्याच्यामध्ये शिरला. हां, 3.5 दिवसानंतर काय झालं? देवाचा आत्मा, या जीवनाचा आत्मा. म्हणजे कुठला आत्मा? कुठला आत्मा? जीवनाचा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा. जीवन देणारा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा. येशूला कोणी उठवलं? येशू स्वतः थोडी उठला. पवित्र आत्मेने येशूला उठवलं. देवाच्या आत्मेने उठवलं. पवित्र आत्म्याचं काम काय? तुमची माझी शरीरं उठवणं, थडग्यातून उठवणं. बरोबर आहे. जे आज आमचे बंधू जे थडग्यामध्ये आहेत, आज जे आप्तजन ज्यांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे, त्यांना उठवणारचं काम कोणाचं आहे? पवित्र आत्म्याचं आहे. म्हणून तिथं म्हटलं ना एजकेल्याचा 37वा अध्यायामध्ये, शुष्कास्कीचं खोरं कोण त्यांना करतं? सगळं पवित्र आत्मा. भूकंप त्यांना बाहेर काढतो, पण त्यांना हाड, मांस, रक्त, सांधे आणि त्यांच्यामध्ये जीवन आणण्याचं काम कोणाचं आहे? पवित्र आत्म्याचं आहे. प्रेज लॉर्ड. आणि मग आमचं शरीर रूपांतर कोण करणार आहे? पवित्र आत्मा. म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची अत्यंत गरज आहे. ज्या शरीरामध्ये पवित्र आत्मा काम करतो ते शरीर रूपांतरित होईल. ते शरीर ज्याला म्हणतो पुनरुत्थान होणार आहे. कारण पवित्र आत्म्याचे शिक्का ज्या शरीरावरती नाही, ज्या आत्म्यावरती पवित्र आत्म्याचा शिक्का आहे, ते त्या आत्म्याला नीट लक्षात घ्या. एक आत्मा आहे ज्याच्यावरती पवित्र आत्म्याचा शिक्का आहे, पण त्याला एक शरीर आहे. बरोबर. ते शरीर ज्यावेळेस मरतं, बरोबर, पण शिक्का कशावरती आहे? पवित्र आत्म्यावरती आहे पवित्र आत्म्याचा शिक्का. तो आत्मा कोणाचं प्रॉपर्टी आहे? देवाची प्रॉपर्टी आहे. तो स्वर्गात जातो. आता सुखलोक राहिलेला नाही, तो स्वर्गात जातो. पण त्याला येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनामध्ये क्रंतिकाराच्या 15व्या अध्यायाच्या 20-21 वचनामध्ये आपल्याला माहिती आहे की येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनामध्ये प्रत्येक जो आत्मा आहे ज्याच्यावरती पवित्र आत्म्याचा शिक्का आहे त्याला नवीन गौरवयुक्त शरीर देण्याचं काम देवाने वचनाद्वारे ठेवलेलं आहे. बरोबर. आणि वचन पूर्ण होणार आहे. म्हणजे ते जे आत्मे आहेत त्यांना येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनामध्ये नवीन गौरवयुक्त शरीर देण्याचं काम कोण करणार आहे? पवित्र आत्मा आहे. का? कारण त्याच्यावरती देवाचा शिक्का मारण्यात आलेला आहे. आणि आमचे जे शरीर आहेत जे मरणाकडं चाललेले आहे, बरोबर आहे, विनाशाकडं चाललेलं आहे, त्याला अविनाशी देणं, या अमरत्व देणं, हे काम पण पवित्र आत्म्याचं आहे. प्रेज द लॉर्ड. बरोबर. आणि मग आम्हालासुद्धा गौरवयुक्त शरीर मिळणार आहे. आम्हीसुद्धा रूपांतरित होणार आहोत. आम्ही रूपांतरित होणार, ते पुनरुत्थान होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून हे जे शिक्का ज्यांच्या ह्या 2 संदेष्टांवरती शिक्का मारण्यात आलेला आहे, प्रेज द लॉर्ड, मग शिक्का मारलं तर त्यांना पुनरुत्थान करायचं काम कोणाचं आहे? पवित्र आत्म्याचं आहे. बरं. मग वचन तेच सांगते. परत वाचत आहे 11:11. पुढे 3.5 दिवसानंतर जीवनाचा आत्मा देवापासून येऊन त्यांच्यामध्ये शिरला. तेव्हा ते आपल्या पायांवर उभे राहिले आणि ज्यांनी त्यांना पाहिले त्यांना मोठे भय वाटले. प्रेज द लॉर्ड. पण जिथं लाईव्ह टेलिकास्ट असणार आहे
आणि वचन सांगते की ते जीवनाचा आत्मा त्यांच्यामध्ये येणार आहे आणि 2 संदेष्टे उठणार आहे 3.5 दिवसानंतर. काय अद्भुत दृश्य असेल ते. प्रेज द लॉर्ड. आणि मग वचन सांगते ज्यांनी त्यांना पाहिलं ते भयभीत झाले. बरोबर, जसा लाजार बाहेर आला 4 दिवसानंतर लोक घाबरले. तो म्हटला की त्याला मोकळं करा, बघा तुम्ही तोच आहे का. आणि लाजार पंक्तीत बसायला लागला जेवायला. लोक येरुशलेममध्ये वालांडानाचा सण पाळण्यासाठी येत होते. ते वालांडण सण पाळण्यापेक्षा लाजारला बघायला जास्त येत होते बेथानीमध्ये, कारण येरुशलेमच्या जवळ बेथानी होतं. मग हा 4 दिवसाचा मेलेला व्यक्ती दिसतो कसा हे बघण्यासाठी ते येत होते. आणि म्हणून ते काय म्हटले शास्त्री पुरुषे, येशू ख्रिस्ताने ह्याला पुनरुत्थान केल्यामुळं हा तर सेलिब्रिटी झाला आहे बाबा. बरोबर आहे ना. बेथानी शहर फुल भरलं होतं त्याला बघण्यासाठी. कदाचित लाजारला पुढं जाऊन देव पण बनवला असता लोकांनी. म्हणजे सांगायचं काय की ज्या येशू ख्रिस्ताने उठवलं त्याला बघायला आणि त्या लाजारला बघायला मंदिर सोडून लोक काय करत होते, बेथानीकडे येत होते आणि त्याला बघत होते. आणि मग ते म्हटले की येशू ख्रिस्ताला आता मारणं भाग आहे आणि त्याच्याबरोबर ह्या लाजारलाही मारणं भाग आहे. का? कारण आता हे दोघं सेलिब्रिटी झालेले आहेत. सांगायचं कसं की असत्य जे आहे ना हे जास्त काळ टिकत नाही आहे, तर सत्य हे पुनरुत्थान होतं. प्रेज द लॉर्ड. तुम्ही त्याला मारायचा प्रयत्न केला तरी ते 2 पायावर उभे राहणार आहे आणि जग त्याला पाहणार आहे आणि परमेश्वर त्याचं सामर्थ्य प्रगट करणार आहे. प्रेज द लॉर्ड. वचन सांगते की ते त्यांच्या पायावरती उभे राहिले. हां, त्यांना मोठे भय वाटले. तेव्हा स्वर्गातून निघालेली मोठी वाणी त्यांनी आपणाबरोबर बोलताना ऐकली. ती म्हणाली, इकडे वर या. हां, आता नीट लक्षात घ्या. स्वर्गातून निघालेली वाणी म्हणजे परमेश्वराची वाणी आली आणि ते काय म्हटले, इकडे वर या. आता नीट लक्षात घ्या, 2 गोष्टी वेगळ्या आहेत. आपण इकडे वर या कुठं पाहिलं होतं? प्रगटीकरणाच्या 4थ्या अध्यायामध्ये पाहिलं होतं. इकडे वर ये. त्यावेळेस तो ऑलरेडी स्वर्गात होता. दार उघडलेलं त्यांनी बघितलं आणि तिथं वाणी होती, इकडं वर ये. म्हणजे तो पवित्र स्थानातून पवित्र स्थानात जाणार होता. पण हे पृथ्वीवरती मरण पावलेले आहेत आणि पृथ्वीवरून उठलेले आहेत. ते कळते 2 डिफरन्स. इकडं वर या म्हणजे स्वर्गात या, पृथ्वीवरून स्वर्गात या. कळते तुम्हाला 2 डिफरन्स. ओके. हां, इकडे वर ये. मग ते मेघारूढ होऊन त्यांच्या वैऱ्यांच्या देखत स्वर्गात वर गेले. हां, मेघारूढ होऊन स्पष्ट सांगतंय. म्हणून हे योहान जो आहे हा आत्मेने संचरित होऊन स्वर्गात गेला प्रगटीकरणाच्या 1ल्या अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये आणि त्यापासून तो स्वर्गातच आहे. पण हे ऑलरेडी पृथ्वीवरून आल्यावरती इकडं वर ये म्हटलेले आणि वचन स्पष्ट सांगते की ते मेले होते. पृथ्वीवरती त्यांची शरीरं पडलेली होती, ते आपल्या पायावरती उभे राहिलेले आहेत. आणि मग त्यांचे पुनरुत्थान झाल्यानंतर त्यांनी काय केलेले, परमेश्वराची वाणी ऐकली, इकडं वर ये. आणि इकडं वर आल्यावर मेघारूढ होऊन स्वर्गात घेतले गेले असं वचन सांगते. तिथे वर घेतले गेले याचा अर्थ स्वर्गात उचलले गेलेले आहेत ते. म्हणजे हे पृथ्वीवरून उचलले आणि योहानाचं उचलणं म्हणजे योहानाचं जे इकडं वर आहे ही पवित्र स्थानातून परमपवित्र स्थानामध्ये होतं. ते ऑलरेडी स्वर्गात होता. हे पृथ्वीवरून स्वर्गात उचलले. हे 2 डिफरन्स आहे याच्यामध्ये. ओके. हां, त्याच घटनेस मोठा भूमिकंप झाला. हां, वैऱ्याचे देखत जे विरोध करणारे होते, ज्यांनी आत्ताच बक्षिसं वाटली होती एकमेकांना, बरोबर, ज्यांनी आनंद साजरा केला होता, बरोबर, त्यांच्या वैराचे देखत काय केलेले वचन सांगते, स्वर्गात वर गेलेले. प्रेज द लॉर्ड. हां, आणि अनेकांनी भय बाळगलं, बरोबर, अनेकांना सत्य प्रगट झालेले. हां, पुढं. त्याच घटनेस मोठा भूमिकंप झाला. हां, तेव्हा त्या नगराचा 10वा भाग पडला. हां, त्यावेळेसच नेमका त्यावेळेस काय झाला, भूमिकंप झाला आणि नगराचा काय झाला, 10वा भाग पडला. हां, भूमिकंपाने 7,000 माणसे ठार झाली आणि बाकीचे भयभीत होऊन त्यांनी स्वर्गीय देवाचे गौरव केले. प्रेज द लॉर्ड. आता भूमिकंप होऊन काय झालेलं आहे, 7,000 माणसं ठार झाली. पण वचन सांगते त्यांनी देवाचा गौरव केलं. मग 7,000 माणसं ठार झाली म्हणून देवाचा गौरव केलं का? ते पुनरुत्थान झालं हे बघून त्यांनी देवाचा गौरव केलं. प्रेज द लॉर्ड. कळत आहे का?
पण तिथं मोठा भूमिकंप झाला आणि 7,000 काय झालेले माणसं मारली गेलेली. म्हणजे भविष्य काळामध्ये इस्रायल राष्ट्रामध्ये मोठा एक भूमिकंप आपण पाहिला होता. कुठं होणार आहे? जे 6व्या कर्णामध्ये इस्रायल राष्ट्राविरुद्ध येणारे जे लोक आहेत ना, त्यांच्या जे इराण वगैरे जे का 6व्या कर्णामध्ये जे येणार त्यावेळेस एक भूमिकंप पाहिला होता. आणि आता हा दुसरा भूमिकंप बघतोय. 7,000 लोक त्यावेळेस मारणारे. आणि काय होणार आहे? हां, पुढं दुसरा अनर्थ होऊन गेला आहे पहा, तिसरा अनर्थ लवकर होणार आहे. हां, दुसरा अनर्थ होऊन गेला आहे, तेवढाच आता तिसरा अनर्थ येणार आहे. पण ह्या भूमिकंपामध्ये अँटिक्राइस्ट काय म्हणाल माहिती का? ते उचलले गेलेले नाही आहेत, ते भूमिकंपामध्ये गाडले गेलेले. कळते का तुम्हाला? तो त्या भूमिकंपाचा फायदा घेऊन तो काय करणार? ह्या 2 संदेष्टांविरुद्ध अफवा पसरवणार की हे काही उचलले गेलेले नाहीत, ते हे भूमिकंप, कारण त्याच वेळेस भूमिकंप झालेलं हे पुनरुत्थान झाल्यावरती. बरोबर आहे? हां, पुढं आता बघितलं इथं आता 6 करणे पूर्ण संपलेले ह्या ठिकाणी. 2 अनर्थ म्हटलेले. पहिला अनर्थ अथांग डोह उघडला, दुसरा अनर्थ मोठं महायुद्ध जिथं 20 कोटी मरणार आहेत. आणि आता तिसरा अनर्थ म्हणजे पुढचे 3.5 वर्ष आता. हां, पुढं वाचा. व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे. हां, आता नीट लक्षात घ्या. आता 7वा कारणा सुरू झालेला आहे. म्हणजे आता अँटिक्राइस्ट आता मंदिरामध्ये बसण्याची तिची वेळ झालेली. ओके. आणि वचन सांगते पण स्वर्गात काय झालेले? स्वर्गामध्ये एक वेगळं दृश्य योहान बघतोय. स्वर्गामध्ये योहान काय बघतो की देवदूत काय म्हणतात ते? हां, परत एकदा. जगाचे राज्य आमच्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे. जगाचे राज्य आमच्या प्रभूचे म्हणजे ख्रिस्ताचे झालेले आहेत. पण अँटिक्राइस्ट आहे ना, तो आत्ताबद्दल नाही म्हणत, भविष्याबद्दल बोलतोय. तो पुढं येणार आहे. ओके. म्हणजे 1000 वर्षाचा जो काळ पुढं येणार आहे त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे. हां, युगानुयुग राज्य करेल. हां, तेव्हा देवासमोर आपल्या आसनावर बसलेले 24 वडी उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले, हे प्रभू देवा, हे सर्व समर्था, जो तू आहेस व होतास, जो तू आपले महान सामर्थ्य धारण केले आहे आणि राज्यारूढ झाला आहे, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. प्रेज द लॉर्ड. सामर्थ्य ज्ञान गौरवयुक्त देवाला काय करणार? ते नमन करणार आहे. कारण देवाच्या योजनेने सर्व घटना घडत आहे पृथ्वीवरती. या 2 संदेष्टांना पाठवणं, सुवार्ता गाजवणं, स्वर्गारोहण लोकांना करून नेणं आणि अँटिक्राइस्टचा मार्ग आता मोकळा होणार आहे. प्रेज लॉर्ड. पण विश्वासणारे काय आहेत? हे स्वर्गात घेतले गेलेले. प्रेज लॉर्ड. म्हणून ते परमेश्वराला काय करतात? धन्यवाद देतात की परमेश्वराचं ज्ञान किती आगाध आहे. प्रेज लॉर्ड. हां, 17-8. हां, राष्ट्रे क्रोधाविष्ट झाली, तुझ्या क्रोधाची वेळ आली. राष्ट्र क्रोधाविष्ट झालेली आहे. म्हणजे राष्ट्र ही आता क्रोधासाठी परमेश्वराच्या समोर येणार आहे. कधी? अँटिक्राइस्टच्या काळामध्ये. नीट लक्षात घ्या. क्रोधाविष्ट झालेले, तुझ्या क्रोधाचा काय आहे? वेळ आलेली आहे. हां, मृतांचा न्याय करण्याची वेळ. मृतांचा न्याय करण्याची वेळ आहे. कुठं? पांढऱ्या सिंहासनाच्या वेळेस. प्रोजन. हां, आणि तुझे दास संदेष्टे व तुझे पवित्र जन व तुझ्या नावाची भीती बाळगणारे लहान थोर यास वेतन देण्याची वेळ आणि पृथ्वीची नासाडी हां, आता 2 गोष्टी ह्याच्यात वेगळ्या आहेत. वेतन देण्याची वेळ आहे. दास संदेष्ट्यांना वेतन देण्याची वेळ आहे. म्हणजे आम्हाला काय मिळणार आहे? पुढं जाऊन वेतन मिळणार आहे भविष्यामध्ये, ज्यावेळेस अँटिक्राइस्टचा काळ संपल्यानंतर. प्रेज लॉर्ड. म्हणजे आमचा न्याय होणार आहे आणि आम्हाला वेतन मिळणार आहे. वेतन कसलं मिळणार आहे? जे जे आम्ही ख्रिस्तासाठी पृथ्वीवरती केलेले. प्रेज लॉर्ड. तुम्ही एखाद्यासाठी प्रार्थना करताय, मध्यस्थी करताय, एखाद्या देवाची सेवा करताय, तुम्ही देवाच्या कार्यासाठी काहीतरी पेरताय, प्रार्थनेच्याद्वारे, फायनान्सद्वारे, या सेवेद्वारे, या स्तुती आराधनेद्वारे, या देवाच्या सेवका पाठीमागं चालून तुम्ही ज्या पण गोष्टी करताय त्या वाया जात नाही आहे. त्या तुमच्या जीवनापुस्तकात लिहिल्या जातात. तुम्ही जेवढं देवाला सकाळी उठता, वेळ देता, प्रार्थना करता, देवाचं वचन वाचता, देवाच्या सानिध्यात बसता, देवाने तुमच्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी तुम्ही आपल्या अंतःकरणामध्ये बदल घडवून आणता, स्वभावामध्ये, विचारकल्पनामध्ये बदल घडवून आणता. या सर्व गोष्टी काय आहेत?
म्हणजे परमेश्वरासाठी स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी या येशूच्या सुवार्तेमध्ये कार्य करण्यासाठी जर तुम्ही काम करत आहात तर प्रत्येक गोष्ट ही जीवनी पुस्तकामध्ये तुमची लिहिली जाते आणि त्यानुसार तुम्हाला वेतन मिळणार आहे. प्रेज लॉर्ड. पण पृथ्वीची जी नासाडी करतात ते आता नासाडी म्हणजे काय? पृथ्वीची युद्ध म्हणा, प्रदूषण म्हणा, हे भ्रष्टाचार म्हणा, जारकर्म म्हणा, मूर्तीपूजा म्हणा, अन्याय, व्यभिचार आणि हे सत्याला जो विरोध करतात हे पण पश्चाताप करत नाही तर ह्यांचं काय होणार आहे? नासाडी. हां, परत वाचा. तेव्हा देवात आणि पृथ्वीची नासाडी करणाऱ्यांचा नाश करण्याची वेळ आली आहे. हां. तेव्हा देवाचे स्वर्गातील मंदिर उघडण्यात आले. त्याच्या मंदिरात त्याच्या कराराचा कोश दृष्टीस पडला आणि विजा चमकल्या, गर्जना व मेघांचे गडगडाट झाले, भूमिकंप झाला व मोठ्या गारांची वृष्टीही झाली. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचा कोश या दयासन ज्याला म्हणतो, हे दयासन काय झालं? उघडं झालेलं आहे. म्हणजे दयासन उघडं झालं याचा अर्थ काय? आता परमेश्वराची ह्या पृथ्वी तलावरती काय न्यायाची वेळ आली. का? कारण दयासनाला त्यांनी नकार दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. पूर्वी दयासन म्हणजे काय असायचं माहिती का? की ज्यावेळेस नियमशास्त्रांनी लोक परमेश्वराकडे यायचे तर परमेश्वर दया करायचा त्यांच्यावरती आणि त्यांना काय करायचा? त्यांच्या पापाची क्षमा करत होता. बैलान कोकराच्या रक्ताने जुन्या करारामध्ये दया करून काय करत होता? परमेश्वर पापाची क्षमा करत होता. पण कृपासन म्हणजे काय? येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळं लोकांच्या पापाची क्षमा होणं. ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. नीट लक्षात घ्या. दया करणं वेगळं आहे आणि कृपा करणं वेगळं आहे. बरोबर. दया करणं म्हणजे परमेश्वराची प्रीती असल्यामुळं ते दया करतात आणि कृपा म्हणजे काय माहिती का? येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळंच त्याला कृपा करावी लागते. जुना करार हा तारण या नीतिमान ठरण्यास योग्य नव्हता पण परमेश्वराने नियमशास्त्र आखून दिलं होतं आणि ते देवाच्या वचनानुसार नियमशास्त्र पाळायचा प्रयत्न करत होते पण कोणीही योग्य नाही देव म्हणतो. बरोबर. नियमशास्त्र का परमेश्वर दाखवत होता त्यांना? नियमशास्त्राच्या द्वारे नियमशास्त्र का दिला असेल? आदामापासून मोशेपर्यंत नियम नव्हते पण सगळे मरतच होते ना. पापाने तरी राज्य केलं, मरणाने राज्यच केलं ना, आहे का ना? पण नियमशास्त्राने काय झालं? नियमशास्त्राने उलट पापाला मजबूती मिळाली. नाही कळलं? कसं आहे, आता हायवेवरून स्पीड 100 किलोमीटर असतो. बरोबर. जर 100 क्रॉस केला तर याचा अर्थ काय होतो? फॉल्ट ठरतो, कायद्याने गुन्हा ठरतो आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला तर काय होतं? कायदा मोडल्यामुळं स्पीड झाला. मग कायदा काय करतो? स्पीडला लिमिट करतो. तुमच्या मरणाला काय करतो? रोखून धरतो. बरोबर आहे. करेक्ट आहे. पाप काय करतं? पापाला अजून प्रेरणा काय मिळते माहिती का? नियमशास्त्राची प्रेरणा मिळते. पूर्वी सैतान दोषारोप करत होता पण आता देवाचा नियम दाखवून तो दोषारोप करतो. की बघा दाविदाबद्दल दोषारोप केला, देवा आता हा तुझा सेवक आहे, याने व्यभिचार केला, याने खून पण केला. बरोबर आहे. आता ह्याला काय दोष देणार तू? आता याचा न्याय कर. आणि नियमशास्त्राने देवाला न्याय करावा लागतो. कळते का? म्हणजे नियमशास्त्राने काय होतं? पापाला अजून मजबूती मिळते की हे केलं नाही म्हणून ह्याला आता ह्याचा न्याय कर. बरोबर. म्हणून देव तेच दाखवतोय की तुम्ही नियमशास्त्र पाळून, नियमशास्त्र नव्हता तरी मरताय तुम्ही मोशेपर्यंत, पण नियमशास्त्र पाळून सुद्धा मारताय. म्हणजे हिथंही नीतिमान नाही तिथंही नीतिमान नाही आहे. म्हणजे तुम्हाला करण्याची गरज आहे कृपेची गरज आहे, येशूची गरज आहे, येशूच्या रक्ताच्या, येशूच्या मध्यस्थीची गरज आहे. मनुष्य कोणीही योग्य नाही. तुम्हाला देवाची गरज आहे, देवाच्या कृपेची गरज आहे, येशूची गरज आहे. येशू हाच येईल या पृथ्वी तलावरती जो तुमची मध्यस्थी करेल आणि जो नियमशास्त्र स्वतः पाळल तरी तो नीतिमान ठरणार आहे.
पण त्याचा नीतिमानपणा तो तुमचा अधर्म घेणार आहे आणि तुम्हाला धार्मिक बनवणार आहे. बरोबर. त्याच्यावर पाप लादण्यात आलं पण तो पापी नव्हता. बरोबर आहे, कळतंय तुम्हाला? त्याच्यावरती पाप लादण्यात आलं. कोणाचं पाप होतं? ते माझं पाप होतं, ते तुमचं पाप होतं, ते जगाचं पाप होतं, ते अब्रामाचं पाप होतं, ते आदामाचं पाप होतं. म्हणून त्याला शेवटचा आदाम म्हटलेलं आहे. प्रेज लॉर्ड. कारण मनुष्य कोणी योग्यच नव्हता, म्हणून येशू ख्रिस्ताचं येणं अत्यंत गरजेचं होतं. बरं, पण त्या येशूचा अव्यय केला, सत्याला त्यांनी विरोध केला. पण आज सत्य जगामध्ये स्वार्थ गाजून लोक स्वर्गाकडं जातात आहे आज. बरोबर, कारण सत्य बंधनमुक्त करतं, सत्यामध्ये सामर्थ्य असतं, सत्यामध्ये पुनरुत्थान असतं. आणि सत्य काय करतं? सत्य दबून राहू शकत नाही, सत्याला तुम्ही दाबू शकत नाही आहे. असत्य जे आहेत ते सत्यावरती वर्चस्व करू शकत नाही आहे. त्याचा काळ थोडा असेल, पण सत्य शेवटी पुनरुत्थान होणार आहे, सत्य बाहेर येणार आहे. सत्य हे स्वतःचं सामर्थ्य प्रगट करणारे, सत्यामध्ये गौरव असतं आणि सत्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे. प्रेज लॉर्ड. आणि मग आपण पाहतो हितं जे आहे, हितं आता जो 3.5 वर्षाचा काळ संपलेला आहे आणि आता आपण प्रगटीकरणाच्या 12व्या अध्यायामध्ये येतो आहे. बरोबर. आता 12वा अध्याय आपण पुढच्या वेळेस पाहूया, पण 12वा अध्याय काय माहिती का? 13वा अध्याय जो आहे ना अँटिक्राइस्टचा, त्याच्याबद्दल 12वा अध्याय. 13वा अध्याय काय आहे ना, हे 12वा अध्याय आपल्याला शिकवतो. कसं आहे, 2 संदेष्टाच्या आधी आपण कुठला अध्याय वाचला होता? 10वा अध्याय वाचला होता. स्वर्गामधलं बलवान देवदूत आणि बाकीच्या गोष्टी योहानाला बघितलं होतं. आणि मग 2 संदेष्टाचा काळ आपण पाहिला. बरोबर. तसं अँटिक्राइस्टच्या आधी 12वा अध्याय. 12वा अध्याय हे काय? हा संपूर्ण स्वर्गीय गोष्टी प्रगट करतो. आणि मग आपण 13वा अध्याय जो पृथ्वीवरती, म्हणजे 12वा अध्याय हा स्वर्गीय गोष्टी आपल्याला प्रगट करतो. जसं 10वा अध्याय प्रगटीकरणाचा हा स्वर्गीय गोष्टी प्रगट करतो. आणि मग आपण 11व्या अध्यायामध्ये पृथ्वीवरती येतो. तसं 12वा अध्याय स्वर्गीय गोष्टी प्रगट करतो आणि मग आपण पृथ्वीवरती 13वा अध्यायामध्ये अँटिक्राइस्टच्या काळात येतो. कळते? अँटिक्राइस्टचा काळ म्हणजे पुढचं 3.5 वर्ष होणार आहे. प्रेज लॉर्ड. आणि मग त्या 3.5 वर्षाचा कसा येतो? क्रोधाचा काळ आहे तो. बरं वचन सांगते की तो परमेश्वराचा न्यायाचा काळ असणार आहे. नंबर 66चा काळ असणार आहे आणि तो भयंकर असणार आहे. कारण ह्या 2 संदेश परमेश्वराने संधी देतोय आज कृपेच्या काळात, तरी त्यांनी येशूचा ऐकलं नाही आहे. मग तो ह्या 2 संदेशामार्फत संदेश सांगतोय, तरी त्यांनी ऐकलं नाही आहे. मग आता ते कुठं चाललेत? अँटिक्राइस्टच्या हातात चाललेत. अजून 1,44,000 आहेत, त्यांच्याबद्दल आपण पाहणार आहोत. ओके, आपण इथं संपवून टाकूया.